आज रात्री जेवणानंतर जेवण जिरवण्यासाठी म्हणून वॉकला गेलो आणि येताना जास्तीचाच फालुदा खाऊन आलो. कारण ही तसंच होतं. आज होता आमच्याकडे रिझल्ट डे आणि आज होता सिया युवान दोघांचाही रिझल्ट. आणि हे पहा, युवान क्लासमध्ये सेकंड आलेला आहे म्हणून त्याचं ब्लॅकबोर्डवरती नाव लिहिण्यात आलं होतं युवान भालिंगे. 1%नी मुलगा मागे राहिला, 1% जास्त पडले असते तर फर्स्ट आला असता. आता हे त्याचं दरवर्षीचं ठरलेलंच आहे. सेकंड, थर्ड आणि फोर्थ रँक काय पोरगं सोडतच नाही आणि पोट्ट काय फर्स्ट यायला मागतच नाही. आज सियाचाही रिझल्ट होता. यावर्षी सियाची स्कूल चेंज केली होती आणि एक पेपर तिचा मिस झाला होता, तरीही चांगल्या ग्रेडने पास झाली होती. म्हणून घरी येताना मिठाई घेऊन आलो. दोघांनी मिळून देवाला नमस्कार केला. वेळ होती मुलांचं तोंड गोड करण्याची. आता एक दिवस अगोदरच दोघं आजी आजोबाकडे जाऊन आले होते. आजी आजोबांना विश्वास होता की मुलं चांगल्याच मार्कांनी पास होतील म्हणून त्यांनी पेढ्यासाठी त्यांना काही पैसे दिले होते. पण त्यांना पेढा खायचा नव्हता कारण की त्यांना हवी होती त्यांची फेवरेट मिठाई म्हणजे बंगाली मिठाई. तुम्ही कधी ट्राय केली का? नसेल केली तर नक्की करून पहा, खूपच भारी लागते. आता यश छोटंसं आहे पण मुलांची वर्षभराची मेहनत आहे. मुलं पुढच्या क्लासमध्ये गेले आहे म्हणून त्यांचं तोंड गोड केलं आणि बारी आहे आता सेलिब्रेशनची. मुलांना दुपारच्या जेवणात हवी होती व्हेज दम बिर्याणी म्हणून बाहेरूनच बिर्याणी आणली. आता हा व्हिडिओ खूप जुना आहे बरं का. 1 महिना अगोदरच मुलांचा रिझल्ट लागला आणि मुलांचं पूर्ण प्रीस्कूल चालू आहे. आता मेपासून पुन्हा सुट्टी लागतील. CBSEची मुलं ना, असंच असतं. तर बिर्याणी आणायची बाहेरून म्हणलं की त्यामध्ये व्हेजिटेरियनचा मसाला जास्त आणि राईस कमी म्हणून ती पूर्ण खाल्ली जात नाही आणि तिखट असल्यामुळे ती वायात जाते. म्हणून दरवेळेस आम्ही काय करतो, रात्रीची बिर्याणी आणली. आता ती बिर्याणी दिवसभर लवकर बनवलेली असती म्हणून रात्रीची उरली की दुसऱ्या दिवशी खाऊशी वाटत नाही म्हणून फेकण्यात जाते. आता यावेळेस दुपारची आणली होती म्हणून 1 प्लेट पूर्ण बिर्याणी मसाला राहिला होता म्हणून मी रात्रीच्या जेवणात काय केलं, अशा प्रकारे व्हाईट राईस केला आणि ती बिर्याणी लेअर देऊन पुन्हा एकदा 2 प्लेट बिर्याणी नव्याने तयार झाली. तुम्ही असंच करता का? नसेल करत तर करून पहा, वाया जात नाही. आणि असा होता आमचा आजचा दिवस. ओके, चलो बाय.